नमस्कार. आज दसरा आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मी दुर्गा सप्तशतीतील 13व्या अध्यायाचे वाचन करणार आहे. तो अध्याय आहे देवीचे वरदान. श्री भद्रकाली विजयते. अध्याय 13वा. ध्यान. अरुणिमकांती बालरवी तेजासम चतुर्भुजा त्रिनेत्री भक्त संकटनाशिनी शंखचक्र कुशबाणधारी पद्मासनी अशी साजिरी वरदा लक्ष्मी असो नित्यपूजनी. ओम. ऋषी म्हणाले, हे राजा, असे देवीचे महात्म्य वर्णिले तुझ, जिच्या प्रभावे अखिल जगाचे पालन होत असे. ज्ञानदा विष्णू माया ती वरदा धात्री सुमंगला, प्रभावे मोहती धीमान राजा तू वाणीही तसा. मोहिनी घालिते देवी या पुढेही मोहवितसे. म्हणू नये महाराजा देवीला शरण जाई तू, स्मरता नामाने ही देवी साक्षात पावते. गौरीची नित्य आराधना मोक्ष स्वर्ग देतसे. श्री मार्कंडेय म्हणाले, मुनी वचन ऐकोनी राजा मुनी संवंदितो. प्रतिसिद्ध तत्त्वज्ञ सुमेधा मुनी पुण्यवान, विरक्त झाला राजा हातीचे राज्य केल्याने. वाणीही त्यांच्या संगे नदी तीरी साधना करी, देवी सुक्ताराधना केली मातीची मूर्ती स्थापुनी. नदी तीरी वाळवंटी दुर्गेस पूजिले तदा, वाळवंटी करी पूजा वाणी नैवेद्य दाऊनी. पुष्पधूप व्रत वैकल्ये उपोषण करुनिया, निर्धारे अशी पूजा 3 वर्षे कालांतरी. प्रसन्न केली दुर्गा देवी साक्षात दर्शनी. देवी म्हणाली, हे राजा कुलदीपका, वाणी प्रार्थना तव ऐकली. वर मागा रे बाळांनो, संतोष देईन मी तुम्हा. श्री मार्कंडेय म्हणाले, राजाने मागितले राज्य अजेय जन्मजन्मांतरी. या जन्मी शत्रूस मारोनी मुदे सिंहासनी बसे. वाण्याच्या चित्ती वैराग्य उपजे तोही मागतो. अहंकार आसक्ती जाओ ज्ञान वैराग्य मुक्तता. देवी म्हणाली, काही दिवसांनी राजा राज्य लाभेल रे तुला. शत्रूस मारुनी वत्सा स्थिर निश्चित होशील. या जन्मी तरी राजा सावर्णी म्हणू ओळखी. प्रपाती पुण्यवान भ्राता युग पुरुष होशील. वाणीवरा तुझी इच्छा पूर्ण होत बालका. असावर तुम्हा देई मम कृपे मोक्ष सापडे. मार्कंडेय म्हणाले, जे जे मागितले जाने भगवती त्यास देतसे. सर्वाशीर्वाद देऊनी अंतर्धान पावली. सुरथाला देवीचे ऐसे वरदान लाभले. गौरी प्रसादे सूर्यवंशी सावर्णी मनु जन्मला. ओम क्लीं ओम. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत श्री दुर्गा सप्तशती देवी महात्म्य कथेचा देवीचे वरदान नावाचा 13वा अध्याय संपला. श्री चंडिका चामुंडा शरणामस्तु. शुभं भवतु.